स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, गुरुवारच्या दिवशी आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास व्रत वैकल्य करतात। सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून अन्नदानही करतात, जेणेकरून देवी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या दुःख समस्या येऊ नये म्हणून आपण सर्वजण ही देवीची मनोभावे भक्तीने पूजा आराधना करतो आणि पूजा सेवा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते। म्हणजेच काय तर आपण पूजा सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष वास करते, तेव्हा आपल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे देखील जाणवते। काही वेळा तुम्ही तिला पाहण्यास सक्षम देखील असाल। बऱ्याच वेळा असं देखील घडते की देवी माता तुमच्या घरात वास करते, परंतु तुमच्याच काही चुकांमुळे, तुमच्या काही वाईट कर्मामुळे ती परत माघारी जाते। कारण त्यावेळी अनेकदा लोक चूक करतात, माता लक्ष्मीचा आदर करत नाही की असे अनेक लोक आहेत त्यांच्या घरी माता लक्ष्मी राहते, त्यांच्या घरी कशाचीच कमतरता उणीव चणचण कमी नसते, धन दौलत जमीन जुमडा, पण त्यांना त्याची जाणीव होत नसेल आणि ते स्वतःच तिला अपमान करून परत पाठवतात। असो, आता गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या घरी वास करतो। तर गुरुवार हा दिवस भगवान श्री हरी विष्णू देवांचा आणि माता लक्ष्मींचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो। माता लक्ष्मीची पूजा केल्याने सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे दुःख दारिद्र्य अडचणी अडथळे हळूहळू नष्ट होतात। तर ज्योतिषशास्त्रामध्ये माता लक्ष्मीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही विशेष अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितले गेले आहेत। हे उपाय केल्याने माता लक्ष्मीची अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करते। तर कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून कृपा होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा करावी। त्यासाठी बुधवारी संपूर्ण घराची आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे। हळद खडे मीठ थोडंसं गोमित्र टाकून आपली फरशी पुसून घ्यायची आहे। तसेच गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये, मात्र फक्त झाडू मारावा। गुरुवारच्या दिवशी फरशी पुसण्याला मनाई केली आहे आणि जर काही कारणास्तव तुम्हाला फरशी पुसावी लागली तर त्यामध्ये हळद टाकून फरशी पुसावी। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रथम माता लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण आवर्जून करा। त्याचबरोबर धनसंचय करण्यासाठी माता लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ तुम्हाला अगदी काहीच दिवसामध्ये दिसायला सुरुवात होईल। पैशांच्या कमतरतेवरती मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली आणि अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो। यासोबतच माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी शांती प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे। त्याचबरोबर चुकूनही गुरुवारच्या दिवशी केस कापू नका, नखे काढू नका, कोणाचा अपमान करू नका, कुणाला उद्धटपणे बोलू नका। तसेच घरातील लक्ष्मी रूप स्त्रीचा अपमान करू नका। गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून नित्य कार्य आटोपून आपलं घर झाडून स्वच्छ करावं। उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। भगवान श्री हरी विष्णू देवांची
आणि माता लक्ष्मीची पूजा करावी। तर आता कोणते उपाय करायचे आहेत ते तुम्हाला मी सांगते। अगदी प्रभावशाली उपाय आहे आणि तुम्ही आवर्जून एक वेळ करून बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच काही ना काहीतरी अनुभव येईल। तर बघा, पहिला उपाय असा आहे, गुरुवारी आपल्याला पहिला उपाय अशा पद्धतीने करायचा आहे। बघा, गुरुवारच्या दिवशी आपली देवांची पूजा करून झाल्यावरती एक हळकुंड पिवळ्या कपड्यामध्ये ठेवा। सोबत अखंड तांदूळ आपल्याला मुठभर घ्यायचे आहे, पिवळे करून घ्या, म्हणजे हळदीने थोडेसे पिवळे करायचे आहे आपल्याला ते। आणि त्यानंतर आपल्याला पाण्याचा एक नारळ घ्यायचा आहे, एक सुपारी घ्यायची आहे आणि 1 रुपयाचं नाण्याला आपल्याला हळद लावून घ्यायचे आहे। तेही आपल्याला 1 रुपयाचं नाणं हळदीमध्ये बुडून पिवळं करून घ्यायचं आहे। हे सर्व वस्तू त्या पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे। या उपायाने धनधान्याची वाढ होत जाते। आता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहिला। यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची, पैशाची कमतरता भासत नाही। आपल्या घरामध्ये एक बरकत यायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीने तुम्हाला तो उपाय करायचा आहे। तर आता हे कुठे ठेवायचं, तर तुम्ही घरामध्ये, देवघरामध्ये ठेवा। तिथे ठेवणं शक्य नसेल तर तिजोरीमध्ये ठेवलं तरी देखील चालणार आहे। तिजोरीमध्येच ठेवा शक्यतोवर। आता दुसरा उपाय कशा पद्धतीने करायचा बघूया। तर धनप्राप्तीसाठी रोज माता लक्ष्मीची पूजा करून माता लक्ष्मीला लवंग अर्पण करा। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। त्याचबरोबर 11 कवड्या केशरच्या पाण्यामध्ये भिजून पिवळ्या कपड्यामध्ये बांधून पैशाच्या ठिकाणी ठेवा। त्यामुळे घरात धन पैसा येत राहील आणि आपल्या पैशांची वाढ होत जाईल। तर हा उपाय देखील अत्यंत प्रभावशाली आहे। हा उपाय तुम्ही करून बघा गुरुवारच्या दिवशी, तुम्हाला नक्कीच काही ना काही त्याचा हा प्रभाव दिसू लागेल। ह्या कवड्या कुठे ठेवाव्या, तर त्या देखील तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजू शकता। तिजोरीमध्ये ठेवा, पैशाच्या ठिकाणी ठेवा। यामुळे घरात धन पैसा येत राहील। रात्री 10 नंतर सर्व कामे आटोपल्यावरती, आपली कामं जेव्हा झाल्या होतात रात्रीची, तेव्हा उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे। समोर 9 दिवे आपल्याला लावून घ्यायचे आहे। हे 9 दिवे पूजा करताना विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। म्हणजे त्यामध्ये आपल्याला तेल जास्त टाकायचं आहे थोडं, किंवा तूप जास्त टाकायचं आहे आणि लाल करून थोड्याशा अखंड अक्षता आपल्याला घ्यायच्या आहे। त्यावरती हे श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि त्याची मनोभावे पूजा करायची आहे। हा उपाय शक्यतो पौर्णिमेच्या दिवशी करा। असं केल्याने नक्कीच धनलाभ होईल। आता समोरचा उपाय म्हणजे माता लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही 5 कापुराच्या वड्या आणि 2 लवंगा घ्या। यानंतर 5ही कापूर जाळून त्यावरती लवंग टाकून माता लक्ष्मी देवीची आरती करा। असं केल्याने माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा सर्वात अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय आहे असं देखील सांगितलं गेलं आहे। आता त्यानंतरचा उपाय आहे, कितीही प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे जमा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही लाल गुंजा ज्या असतात, तर त्या गुंजा तुम्हाला 11 घ्यायच्या आहे किंवा 21 घ्यायच्या आहे। त्या लाल गुंजा आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवा। नक्कीच तुम्हाला या उपायांचा फायदा 100% होईल। त्याचबरोबर बुधवारच्या दिवशी कुणालाही कर्ज देऊ नका, कारण त्या दिवशी दिलेले कर्ज लवकर आपल्याला मिळत नाही, म्हणजे ती घेणारी व्यक्ती आपल्याला लवकर परत करत नाही। त्यामुळे आपल्याला कर्ज द्यायचं नाही। कर्ज देण्याप्रमाणे घेण्यासाठी सुद्धा दिवसाची काळजी घ्यावी। मंगळवारी चुकूनही कर्ज घेऊ नका, परंतु या दिवशी आपण दुसऱ्याकडनं घेतलेले पैसे, कर्ज हे परत केले पाहिजे। म्हणजे आपण जर कुणाकडून कर्ज घेतलेलं असेल तर आपल्याला ते कर्ज मंगळवारी शक्यतो देण्याचा प्रयत्न करायचा आहे। परंतु आपण मंगळवारी कधीही कोणाकडून उसने पैसे घ्यायचे नाही किंवा कर्ज घ्यायचं नाही।
आपल्यावरती जर कर्ज असेल तर आपण त्यांना ते पैसे मंगळवारच्या दिवशी आवर्जून द्यायचे आहे, म्हणजे ते लवकर फिटल्या जातं। तर अशाप्रमाणे तुम्हाला साधे छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते आवर्जून करायचे आहे। उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा, तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येऊ लागेल। आणि काहींना लवकर उपायांचा रिझल्ट मिळेल, काहींना थोडा वेळ लागेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।